हॅलो अँड वेलकम. आजचा आपला टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. मॅथ पार्ट 1 चा 5th चॅप्टर आहे हे स्टार्ट करण्याच्या आधी थोडंसं बेसिक पाहून घेऊया जे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. चॅप्टर चालू करण्याच्या आधी तुम्हाला माहीत असायला पाहिजे व्हॉट आर व्हेरिएबल्स, व्हॉट आर कॉन्स्टंट्स, व्हॉट इज अन इक्वेशन अँड व्हॉट इज लिनियर इक्वेशन. इक्वेशनला मी असं लिहिते शॉर्टमध्ये EQ त्याच्या डोक्यावर. ओके, सी व्हॉट इज अ व्हेरिएबल. व्हेरिएबलला मराठीमध्ये तुम्ही काय म्हणता, चल किंवा एंटिटी हुज व्हॅल्यू चेंजेस, ज्याची व्हॅल्यू काय होत असते हो, व्हॅल्यू चेंज होत असते. व्हॅल्यू इज नॉट फिक्स्ड. जसं की व्हॅल्यू इज नॉट फिक्स्ड. ओके, जसं इक्वेशनमध्ये तुम्ही पाहता एक्स लिहिता किंवा वाय लिहिता किंवा पी लिहिता, हे काय आहे तो, हे अल्फाबेट आहेत. इन जनरल आपल्याला जे माहिती आहे त्यानुसार हे काय आहेत, अल्फाबेट आहे. आणि मॅथमध्ये आपण ह्याला काय म्हणतो, व्हेरिएबल म्हणतो. का बरं, कारण की ह्याला सध्या आपण एक नंबर असाइन केलेला नाही आहे, ह्याला आपण एक व्हॅल्यू दिलेली नाही आहे. आणि जोपर्यंत व्हॅल्यू देत नाही तोपर्यंत हे कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो, याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. दॅट इज वाय आपण ह्याला काय म्हणतो, व्हेरिएबल, जे व्हॅरी होतं, जे चेंज होतं. राईट. सेकंड कॉन्सेप्ट काय आहे, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय, हुज व्हॅल्यू इज फिक्स्ड, है ना, ज्याची व्हॅल्यू काय आहे, फिक्स्ड आहे. एक्झाम्पल कोणता पण नंबर, लाईक 0 म्हणा, 1 म्हणा, 5 म्हणा, -2 म्हणा, असं कोणताही नंबर समजा ज्याची की व्हॅल्यू फिक्स आहे, त्याला काय म्हणणार आपण, कॉन्स्टंट. आता समजा आपण एखादा अक्षर दिला, एखादा अल्फाबेट दिला, व्हेरिएबल दिला, जे आपल्याला माहिती आहे आणि त्याची व्हॅल्यू आपण फिक्स केली. जसं की मी असं जर म्हणलं केची व्हॅल्यू 2 आहे, दुसरं काही होऊ शकत नाही. मग आता के काय झाला, कॉन्स्टंट झाला. म्हणजे कशाची पण व्हॅल्यू जर फिक्स झाली, आता बदलणार नाही, तर ते काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, ठीक आहे. पटकन आता इक्वेशन पाहून घेऊया. इक्वेशन म्हणजे काय हो, इक्वेशन म्हणजे तुम्ही एक लेफ्ट हँड साईड लिहिली इथं काहीतरी, त्याच्यामध्ये इक्वल टू केलं आणि काहीतरी राईट हँड साईड लिहिली. राईट. सपोज मी असं काहीतरी लिहिते की x + y = 5. म्हणजे काय, म्हणजे हे x काहीतरी आहे, y काहीतरी आहे, ह्या दोघांची ॲडिशन केली की मला काय भेटतं, 5 भेटतं. कम्पेअर करताय तुम्ही ह्याला, मग हे काय आहे हो, इक्वेट करताय, तर हे काय आहे, इक्वेशन आहे. ओके, मग आता हे लिनियर इक्वेशन, ह्या इक्वेशन्सचाच एक प्रकार आहे लिनियर इक्वेशन. पुढे जाऊन तुम्ही क्वाड्रेटिक इक्वेशन वगैरे पाहणार. मग पॉलिनॉमियल तुम्ही नाव ऐकलं असेल. लिनियर इक्वेशन काय असतं, जर व्हेरिएबलचं इंडेक्स, ठीक आहे, इंडेक्स ऑफ व्हेरिएबल जर 1 असेल तर त्याला काय म्हणतात, लिनियर इक्वेशन. ठीक आहे. काय, इफ इंडेक्स ऑफ व्हेरिएबल, इंडेक्स काय हो, इंडेक्स म्हणजे पॉवर. हे इंडेक्स म्हणजे काय, ज्याला तुम्ही पॉवर म्हणता. एक्झाम्पल बघू आपण पुढे. इफ इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 1, तर मग काय आहे, हे लिनियर इक्वेशन आहे. लिनियर म्हणजे काय, 1 म्हणजे कसं, म्हणजे पहा, सपोज माझं आहे व्हेरिएबल एक्स आहे. ओके, माय व्हेरिएबल इज एक्स. आता हे एक्सचं पॉवर काय, 1 आहे. तर मग हा एक्स काय झाला, हे काय झालं, आता एक्सचं सोबत कोणतं पण इक्वेशन काय झालं, लिनियर इक्वेशन झालं. ठीक आहे. वायचं पॉवर समजा काय आहे, 1 आहे. याच्यासोबत जे काही इक्वेशन लिहाल तुम्ही ते काय झालं, लिनियर इक्वेशन झालं. मग हा जो इक्वेशन आहे आपला x + y = 5, ते पण काय आहे, लिनियर इक्वेशन आहे. ओके, आता आपण तुम्ही आता हे 4 बेसिक कन्सेप्ट कळाले, व्हेरिएबल, कॉन्स्टंट, इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन म्हणजे पॉवर 1. ओके, आता आपण पुढे पाहून घेऊया पटकन. तुम्हाला काय माहीत असायला पाहिजे, तुम्ही मागच्या क्लासेसमध्ये हे असे छोटे छोटे इक्वेशन बनवायला शिकलात. आता मला पटकन सांगा बरं, हे m काय आहे हो, m आहे व्हेरिएबल, मी शॉर्टमध्ये v लिहिते. आणि हे 3 काय आहे, कॉन्स्टंट, ह्याला मी शॉर्टमध्ये c लिहिते. दिस इज कॉन्स्टंट. इथं काय, y व्हेरिएबल, इथं x अगेन व्हेरिएबल, लाईक दिस. ओके, सी आता हे पटकन सॉल्व्ह करूया आपण. तर विद्यार्थ्यांना ना इथे प्रॉब्लेम येतो. आता बघा, हे इक्वल टू आहे, राईट, इक्वल टू आहे. सपोज इक्वल टूच्या इकडं काहीतरी प्लस साईनचं आहे, म्हणजे असं काहीतरी असेल, x + 5 आहे. ठीक आहे, = 2. आता मला काय करायचं आहे, ह्या व्हेरिएबलला आहे एक्सला एकटं करायचं आहे. इक्वल टूच्या एका साईडला x ठेवायचा आणि दुसऱ्या साईडला बाकी सगळे नंबर घेऊन जायचे. मग आता हे जे +5 आहे ह्याला मला इकडं घेऊन जायचं आहे. तर मी कसं घेऊन जाणार, ह्या +5च्या ठिकाणी काय लिहिणार मी, पलीकडे गेल्यावर प्लसचं काय होतं, मायनस. प्लसच्या ठिकाणी मी काय लिहिणार, आता मायनस लिहिणार. मग x काय येईल, 2 - 5. 2 - 5 किती असतो, -3. लाईक दॅट. सी सपोज असं काहीतरी असेल, तर असं काहीतरी असेल 5, ओके, x - 5 असेल सपोज. ठीक आहे, सपोज असं काहीतरी आहे, x - 5 = 2. मग काय असेल, आता हे मायनस जेव्हा इकडे जाईल तेव्हा काय होईल, प्लस होईल. x = 2 + 5 म्हणजे 7. तसंच आता प्लस आणि मायनससाठी बघितलं तुम्ही, काय बघितलं, जर इकडं प्लस असेल
आणि इकडे इक्वल टू आहे, हे पलीकडे गेल्यानंतर काय होतं मायनस होतं. जर इकडे मायनस असेल मध्ये इक्वल टू आहे तर हे पलीकडे गेल्यानंतर काय होणार प्लस होणार. तसंच समजा इकडे जर काहीतरी मल्टिप्लायमध्ये आहे तर पलीकडे गेल्यावर काय होणार डिवाइडमध्ये होणार. आणि जर का डिवाइडमध्ये आहे तर इक्वल टूच्या पलीकडे गेल्यावर मल्टिप्लायमध्ये होणार. इथं एक्झाम्पल सांगत आहे मी. सपोज असं काहीतरी आहे 5 मल्टिप्लाय एक्स किंवा 5x ज्याला शॉर्टमध्ये लिहित असतो आपण. 5x इक्वल टू 25 दिलेलं आहे. मग काय हे एक्स सोबत हा 5 काय मल्टिप्लायमध्ये. मग हा पलीकडे गेल्यावर काय होईल पलीकडे गेल्यावर होईल एक्स इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 5. का बरं मल्टिप्लाय पलीकडे गेल्यावर काय होतो डिवाइड होतो. मग 25/5 हे किती 5. सेम जर असं असेल x/5 असं असेल समजा x/5. आता हे अपॉन 5 जे आहे हे काय इथं हे डिवाइड मध्ये आहे म्हणजे हे पलीकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लाय मध्ये होईल राईट. पहा x इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय 5 म्हणजे अगेन 25. ठीक आहे. हे छोटे 4 कन्सेप्ट पटकन लक्षात आले. चल आता पुढे पाहून घेऊया. तुम्हाला काय रिव्हिजन असलं पाहिजे माहित असलं पाहिजे. लक्षात नाही तर पटकन रिव्हिजन होऊन जाईल. ओके सी आता मला m ची व्हॅल्यू काढायची जेव्हा किंवा मला व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची असते. इक्वेशन कितीही मोठा कितीही छोटा असो लक्षात काय ठेवायचे हे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला किंवा एका साईडला फक्त व्हेरिएबल असलं पाहिजे आणि दुसऱ्या साईडला सगळे नंबर्स. मग ह्या 3 ला इकडे पाठवा. 3 कसं आहे बघा +3 आहे. तिकडे पाठवल्यावर काय होईल -3 होईल म्हणजे 5 ऑलरेडी तिकडे काय आहे 5 आणि आता हे 3 जाईल मायनसचं बनवून म्हणजे हे 5 आणि इकडे -3. 5 - 3 काय असतं 2 म्हणजे m इज इक्वल टू काय ना 2. आता इथे पहा इथे ना 2 स्टेपमध्ये करायचं. 3y + 8 इज इक्वल टू 22. ओके बस 3y पहिली स्टेप काय सांगितले नंबरला पलीकडे पाठवायचं. नंबर कसा आहे प्लसमध्ये पलीकडे गेल्यावर काय होतं मायनसमध्ये होतं. 22 - 8 किती आहे 22 - 8 करा. 22 - 8 किती असतं ओके आय थिंक 14 यायला पाहिजे राईट. सी मग काही 3y इक्वल टू 14. आता बघा y सोबत कोण आहे 3 मध्ये कोणताच दुसरा साईन नाही प्लस मायनस नाही म्हणजे हे 3 काय मल्टिप्लायमध्ये आहे. 3 काय मल्टिप्लायमध्ये मग मल्टिप्लायमध्ये आहे तर पलीकडे गेल्यावर काय होईल 14 डिवायडेड बाय 3. ओके आता हे इथलं कट करून तर पुढचं घेऊया क्वेश्चन. x/3 इज इक्वल टू 2. आताच काय सांगितलं होते अपॉन मध्ये आहे म्हणजे हे काय डिवाइड मध्ये आहे. अपॉन मध्ये आहे म्हणजे काय डिवाइड मध्ये. मग पलीकडे गेल्यावर काय होते 2 मल्टिप्लाय 3 होतं. पलीकडे गेल्यावर काय होईल हे 2 मल्टिप्लाय 3 होईल. मग करा 2 मल्टिप्लाय 3 मग x इज इक्वल टू काय येते x इक्वल टू 2 मल्टिप्लाय 3 म्हणजे 6. पुढचा क्वेश्चन पाहू परत. आता पहा इथं काय इक्वल टूच्या इकडच्या साईडला पण व्हेरिएबल आहे इकडच्या साईडला पण व्हेरिएबल आहे. मग आता नंबरला पलीकडे पाठवण्याऐवजी ह्या पीला इकडे पाठवावं लागेल. पी कसा आहे पॉझिटिव्ह आहे -p आहे का नाही +p आहे. मग इथं काय येईल 2p आणि तिकडचा p इकडे येईल 2p - p इज इक्वल टू जो नंबर आहे तसाच 4/9. मग 2p - p काय येईल p येईल आणि मग इकडं जो नंबर आहे तो तसाच 4/9. आता काय सांगितलं बघा विच नंबर शुड बी ॲडेड टू 5 टू ऑब्टेन 14. 5 मध्ये काय ॲड करावं की 14 येतं. काय ॲड करावं की 14 येतं सांगा बघा. 5च्या पुढे मोजा 14 पर्यंत किती नंबर्स येतात 9 येतात. मग 5 मध्ये काय ॲड करावं 9 ॲड करावं. ह्याला अजून सिम्पली कसं करू शकता तर हेच जे इक्वेशन करून करता तुम्ही ह्या 5 ला इकडे घ्या मायनसमध्ये करा लगेच येईल आन्सर 14 - 9 म्हणजे 5 है ना. आता इथं पहा विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 8 टू ऑब्टेन 2 म्हणजे काय 8 मधून कोणता नंबर मला माहित नाही तर मी त्याला y म्हणते. 8 मधून कोणता नंबर मायनस करू की मला y भेटेल 2 भेटेल. कोणता नंबर मायनस करायला पाहिजे माहिती सगळ्यांना काय मायनस करायला पाहिजे 6. पण इक्वेशन मध्ये कसं करायला पाहिजे पहा. आता इक्वेशन मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं नंबर इक्वल टूच्या एका साईडला आणि व्हेरिएबल एका साईडला. हे व्हेरिएबल काय -y आहे त्याला पलीकडे ना हे काय होईल 8 इक्वल टू 2 + y. ह्याला 2 स्टेपमध्ये करते मी आणि मग तुम्हाला सवय झाली की तुम्ही एका स्टेपमध्ये पण करू शकता. x आधी 2 + y मग परत ह्या 2 ला इकडे ना 8 - 2 इज इक्वल टू y म्हणजे y किती आलो 6. आणि हे तुम्ही डायरेक्टली पण करू शकता. 8 मधून किती गेले तर 2 राहिले 6 गेले तर 2 राहिले राईट. मग बघा in all above equation the degree of the व्हेरिएबलचं डिग्री किती आहे 1 आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो लिनियर इक्वेशन. व्हेरिएबलची डिग्री काय आहे 1 आहे आणि दॅट इज वाय तुम्ही त्याला काय म्हणता लिनियर इक्वेशन. ओके सी डिग्री ऑफ द व्हेरिएबल इज 1 दॅट इज वाय इट इज कॉल्ड लिनियर इक्वेशन. म्हणजे आतापर्यंत आपण सगळे जे इक्वेशन सॉल्व्ह केलेत ते काय आहे लिनियर इक्वेशन. का बरं कारण की बघा व्हेरिएबल काय होतं x होता y होता पण ह्या सगळ्याची पॉवर किती होती 1. असं कोणतं इक्वेशन होतं का तुमच्याकडे x² इज इक्वल टू 4 किंवा x² + y इज इक्वल टू 5 नाही. मग का बरं इथं एक्सचा पॉवर काय 2 आहे. सगळ्यात मोठा पॉवर काय तर 2 आहे. मग ह्याला काय म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे लिनियर राहणार नाही. लक्षात काय ठेवायचं लिनियर म्हणजे काय लिनियर म्हणजे डिग्री ऑफ व्हेरिएबल किती येणार
डिग्री ऑफ व्हेरिएबल इक्वेशनमधलं 1, तर त्याला लिनियर म्हणतात. ओके, ठीक आहे. पाहू पुढे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आतापर्यंत तुम्ही काय शिकलं होतं तिकडे बघा, सगळे इक्वेशन जे तुम्हाला दिलेले आहेत m+3 3y+8 म्हणजे व्हेरिएबल एकच होता. पण आता तुम्ही काय शिकणार, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबलमध्ये. ठीक आहे, मग ते व्हेरिएबल कोणते पण असू शकतात. तुम्ही a b घ्या, x y घ्या, a x घ्या, तुमच्या मनाचे कोणतेही 2 घ्या, किंवा तुम्हाला जे दिलेलं आहे इक्वेशनमध्ये ते. ओके, फाइंड द 2 नंबर हुज सम इज 14. मला नंबर्स माहीत नाही, मला काय विचारलंय त्यांनी. आता मी सध्या आधी व्हेरिएबल घेत नाही आहे, आधी आपल्याला जे माहिती आहे त्यानुसार करू आपण. काय म्हणलं, 2 नंबर त्याची ॲडिशन 14 येते. असे कोणते 2 नंबर येतो त्याची ॲडिशन 14 येते पहा बरं. 1 आहे, एक तर आधी 0 आहे आणि 14 आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे का नंबर आपल्याला नॅचरल घ्यायचा आहे का होल नंबर घ्यायचा आहे, रॅशनल नंबर घ्यायचं, काहीच सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे मी 0 घेऊ शकते. पण जर समजा त्यांनी सांगितलं की फाइंड द 2 नॅचरल नंबर्स हुज सम इज 14, मग तुम्ही 0 घेऊ शकत नाही. का बरं, 0 इज नॉट अ नॅचरल नंबर. ओके, मग 0 + 14, 1 + 13, 2 + 12, 3 + 11 असे तुम्ही किती पण नंबर घेऊ शकता ज्यांची ॲडिशन एक म्हणजे 14 तुमचे पेअर येतील ज्याची ॲडिशन किती 14. मला 14 एक गोष्ट सांगा बरं. आता हे जे 2 नंबर घेते मी त्याच्यापैकी एक नंबर जर मी 14 घेतला किंवा 14पेक्षा मोठा घेतला, तर आतापर्यंत मी कसे नंबर घेत होते पहा, इथे घेते. आतापर्यंत आपण काय म्हणले, 2 नंबर्स घ्या त्याची ॲडिशन किती आहे 14. मग घेतले मी नंबर्स, काय घेतले मी, 0 14 घेतला, 1 13 घेतला, 2 12 घेतला आहे ना, 3 11 लाईक दॅट. ठीक आहे, 4 10 5 9, यू गेट द जस्ट राईट. हे अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, तो नंबर्स घ्यायचे. पण ह्या सगळ्या नंबर्समध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की दोन्ही पण नंबर हे काय 14 किंवा 14पेक्षा लहान आहे. पण समजा जर मी काय करते, एक नंबर मी म्हणला 15, एक नंबर माझा 15 आहे, दुसरा नंबर मला माहीत नाही आणि दोन्हीची ॲडिशन किती यायला लागले 14 यायला लागले. आता काय करावं लागेल तुम्हाला, आता तुम्हाला -1 घ्यावं लागेल है ना. आता हे काय व्हायला लागले 15 - 1. म्हणजे लक्षात ठेवा, आतापर्यंत लहानपणी आपल्याला काय शिकवत होते, नंबर कसे असतात, पॉझिटिव्ह असतात, 1 2 लाईक दॅट. ठीक आहे, नंतर आपल्याला फ्रॅक्शन पण शिकवलं 1/2 वगैरे. पण मायनसच्या नंबरमध्ये आपल्याला हमेशा प्रॉब्लेम येतो. मायनसचा नंबर काही वेगळा नाही आहे. ठीक आहे, तुम्ही जे सबट्रॅक्ट करता ना त्याच्या ठिकाणी तुम्ही काय म्हणणार की आता आम्ही ॲड करतोय काय, एक पॉझिटिव्ह नंबर, ह्याला मी पॉझिटिव्हला शॉर्टमध्ये असं लिहिलं. ठीक आहे, आणि एक निगेटिव्ह नंबर मी काय करत आहे, ॲड करत आहे. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर मी ॲड करत आहे. मग बघा, हे तर तुम्ही इझिली, हे सगळं तुम्ही लहानपणी शिकलात, हे असले ॲडिशन, हे तुम्ही स्वतःहून सुद्धा असले सोल्युशन फाइंड करू शकता. सोल्युशन म्हणजे काय, असे नंबर्स, अशा व्हॅल्यूज जे इक्वेशनला सॅटिस्फाय करतात, ज्याचे की आन्सर टाकलं की त्याचं इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजे दोन्ही साईड इक्वल. बघा ना, आता हे साईड ॲड केली की राईट साईड यायला लागले, लेफ्ट हँड राईट हँड साईड इक्वल होऊन जातं, त्याला सोल्युशन म्हणतात. मग हे तर सोल्युशन तुम्ही इझिली फाइंड करू शकता, कारण की तुम्ही लहानपणी शिकलात. हे पटकन ना आपल्या डोक्यामध्ये येत नाही. मग तुम्ही आता जेव्हा केव्हा विचार कराल, तुम्हाला निगेटिव्ह नंबरचा सुद्धा विचार करायचा आहे. ओके, मग से आता 15, मग समजा मी इथे 16 घेतलं तर इथं किती येलो, -2. सिम्पल. इथं जर मी 17 घेतला किंवा मी इथे 20 घेऊ का, समजा मी इथे 20 घेतलं, ठीक आहे, तर इथे किती येलो, 20मधून किती मायनस केलं तर 14 येतं, -6. ठीक आहे, मग आता ह्याला लिहायचं कसं, तर पहा एक्स, आता मी कोणता पण एक सोल्युशन घेते. कोणता घेऊ, हा घेऊ का, 5 हा वाला घेऊ का, 4 + 10 = 14. ह्याच्यामध्ये काय हो पहा, ह्याच्यामध्ये काय, एक्स किती आहे, एक्स आहे 4, वाय किती आहे, वाय आहे 10. ठीक आहे, मग ह्याला लिहिणार कसं मी, ह्याचं सोल्युशन काय आहे ते कसं लिहिणार पहा. सोल्युशन लिहिणार मी 4, 10. ह्याला काय म्हणतात, ऑर्डर्ड पेअर. काय म्हणतात, ऑर्डर्ड पेअर. ह्याचा अर्थ काय, आधी आपण लिहित असतो एक्स, नंतर आपण लिहित असतो वाय. ह्याचा अर्थ काय की एक्स किती आहे तुमचा, एक्स 4 आहे आणि वाय किती आहे तुमचा 10 आहे. ठीक आहे, ओके. असे आता बघा, इथं पण तुम्हाला काही इक्वेशन्स दिलेले आहेत त्यांनी. 9 + 5 = 14, म्हणजे एक्स किती आहे 9 आहे, वाय किती आहे 5 आहे, लाईक दॅट. एक्स किती आहे 7 आहे, वाय पण किती आहे 7 आहे. हे सगळे असले पॉझिटिव्हवाले घेतले होते आपण. ठीक आहे, निगेटिव्हवाले पण घेतले होते, आणि मोठे मोठे नंबर घेतलेले आहेत पहा, आपण छोटे छोटे नंबर घेतले होते समजण्यासाठी. ठीक आहे, मग परत आणखीन 2 निगेटिव्हचे सोल्युशन तुम्ही फाइंड करायचे स्वतःहून. काय घेऊ शकता बघा, जर मी इथं 200 घेतले, इथं जर मी नंबर 200 घेतला, तर इथं मला काय घ्यावं लागेल विचार करा. 200मधून 14 गेल्यावर किती येतं ते घ्यावं लागेल ना, ते पण मायनसमध्ये. किती येईल मग, 200 190 186 आय गेस, 186 येईल का, बघा 200मध्ये जर आपण 186 ॲड केलं तर आन्सर किती येते, 14 येते. ठीक आहे, लाईक दॅट. अजून एक आन्सर तुम्ही फाइंड करायचं. आपण काय लक्षात घेतलं नव्हतं, आपण ना हे डेसिमलवाले जे नंबर्स आहेत ना, हे नाही लक्षात घेतले. मग लक्षात घ्या, कोणताही जर तुम्हाला फक्त असं सांगितलं की फाइंड द नंबर्स, म्हणजे तुम्ही नॅचरल नंबर पण घेऊ शकता, तुम्ही होल नंबर सुद्धा घेऊ शकता,
इंटीजर घेऊ शकता, फ्रॅक्शन्स घेऊ शकता. आणि फ्रॅक्शन म्हणजे डेसिमल पण आलं, फ्रॅक्शन आलं तर. का बरं? समजा तुम्ही 1/2 घेतला नंबर, ह्यालाच डेसिमलमध्ये काय लिहिणार? 0.5. म्हणजे फ्रॅक्शन आलं म्हणजे डेसिमल पण आलं. डेसिमलमध्ये लिहू शकता है ना, स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकता. आणि जर त्यांनी काही स्पेसिफाय केलं, नॅचरल नंबर, होल नंबर असं काही म्हटलं तर मग ते लक्षात ठेवायचं, त्यानुसार करायचं. ठीक आहे, मग लक्षात घ्या. आता समजा मी एक घेतलं, x = 9 आणि y = 5, तर मी त्याला कसं लिहिणार? ऑर्डर्ड पेअरमध्ये असं लिहिणार आहे ना. हे पहा, 9, 5. ह्याचा अर्थ काय? हा x आहे आणि हा काय? y आहे. x किती 9, y किती 5. पण ऑर्डर्ड पेअरमध्ये का बरं लिहायचं? मी जर असं लिहिलं, समजा मी असं लिहिलं 9, 5, मग हे y का बरं नको 9, x का बरं नको 5, ते बघूया आपण. ठीक आहे, बस वाय ऑर्डर्ड पेअर. मी एक अजून एक्झाम्पल घेते. फाइंड 2 नंबर सच दॅट देअर डिफरन्स इज 2. 2 नंबर घ्या. नंबर मला माहिती आहे का? नाही. मग आता तुम्ही 9thमध्ये आलात है ना, खूप विद्यार्थ्यांना पाहिले मी अल्फाबेटच्या नावानंच त्यांना घाबरगुंडी उडते, घाबरतात ते. ठीक आहे, सी 2 नंबर्स घेतले मी, x + y, आणि काय सांगितलंय की त्याचा डिफरन्स म्हणजे काय हो? सबट्रॅक्शन करावं लागेल ना, त्यातला फरक काढायचा आहे. तर डिफरन्स किती आहे? 2 आहे. एक मोठा नंबर असेल, एक छोटा नंबर असेल, त्याला तुम्ही मायनस केलात तर आन्सर किती येईल? 2 येईल. क्या कोणते नंबर घेऊ शकता तुम्ही? मायनस केलात तर आन्सर 2 येईल. पहा, मी घेऊ शकते 2 0 घेऊ शकते, मी 3 1 घेऊ शकते, 4 2 घेऊ शकते है ना. हे तर झाले नॅचरल नंबर्स, नाही सॉरी, होल नंबर म्हणा, 0 आहे ना. ठीक आहे, अजून मग कोणते घेऊ शकता तुम्ही? पॉईंटमध्ये घ्या बरं. असं करू शकतो का आपण? 2.2 - 0.2, हे पण तर 2च येईल, राईट. सी असे नंबर्स तुम्ही काही घेणार. मग आता पहा, इथे ह्यांनी काय काय घेतलेलं आहे? 10 घेतलेलं आहे. 10 - 8, 9 - 7, 8 - 6, 100 - 98, असे खूप सारे नंबर्स तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आता आपला पहिला प्रश्न काय होता की ऑर्डर्ड पेअर का बरं? ऑर्डर्ड पेअर म्हणजे आधी कोणता घेतला, नंतर कोणता घेतला, हे तुम्ही सांगता है ना, x, y. ऑर्डर्डच का बरं? समजा मी आता उलटं करून पाहते. ठीक आहे, माझ्याकडे सोल्युशन काय हो? बघा, हा वाला आहे. समजा 10 मधून मी 8 मायनस केले तर आन्सर माझं किती यायला लागले? 2. म्हणजे काय? म्हणजे माझा x किती आहे? 10 आणि y किती आहे? 8. म्हणजे ऑर्डर्ड पेअरमध्ये ह्याला मी कसं लिहिणार? 10, 8. आता समजा मी ह्याला उलटं लिहिते. ठीक आहे, एक्सच्या ठिकाणी मी लिहिते 8 आणि वायच्या ठिकाणी मी लिहिते 10 किंवा 10. आन्सर काय ते पहा, 8 मधून 10 गेला. छोट्यामधून मोठा जेव्हा नंबर तुम्ही मायनस करता तर काय होते? मायनस करायचं असं नॉर्मली करता, 10 मधून 8 आणि मायनसचं साईन द्यायचं, मोठ्याचं साईन द्यायचं. मोठ्याचं साईन काय होतं? मायनस आहे. -2. तुमचं इक्वेशन ॲक्च्युली काय होतं? 2 आला होता. -2 आला होता का नाही? म्हणजे हा इक्वेशन कम्प्लिटली चेंज झाला आणि त्याच्यामुळं तुम्हाला सोल्युशन कसे लिहायचे? तो ऑर्डर्ड पेअरमध्ये लिहायचे. मग हे ऑर्डर्ड पेअर नव्हती. ह्याला OP लिहू का शॉर्टमध्ये? ऑर्डर्ड पेअरला ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय? क्रमाने, है ना, क्रमानुसार लिहिता तुम्ही ऑर्डर्ड पेअर. शॉर्टमध्ये OP लिहायला मी, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय करायला पाहिजे? त्याला ऑर्डर्ड पेअरमध्येच लिहायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे 2 सोल्युशन तुम्ही फाइंड करायचे. कशाची व्हॅल्यू? 2 येते. एक 60 घेतलेलं काय? नाही, 60 - 58 घेऊयात का? 60 - 58, ह्याचं पण आन्सर काय येते? 2 येते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने काय करायचे? सोल्युशन्स फाइंड करायचे. ओके, आता पुढचं पॉईंट आहे सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस म्हणजे काय हो? सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळेस, है ना. सायमल्टेनियस म्हणजे काय हो? एकाच वेळेस. मग बघू सायमल्टेनियस इक्वेशन एकाच वेळेस कोण यायला लागले? तर एकाच वेळेस 2 इक्वेशन येत आहेत. एकाच वेळेस काय येत आहेत? 2 इक्वेशन येत आहेत. आणि हे दोन्ही इक्वेशनमध्ये काय हो? 2 व्हॅरिएबल आहेत. एका वेळेस 2 इक्वेशन येत आहेत आणि ह्या दोन्हीमध्ये काय आहेत? 2 व्हॅरिएबल आहेत. ठीक आहे, पहा, इथं काय x, इथं काय y, इथं काय x, इथं पण आहे y. म्हणजे 2 इक्वेशन आणि दोन्हीमध्ये पण 2 व्हॅरिएबल. हे एकाच वेळेस ज्या वेळेस येतात तेव्हा तुम्ही एकाच वेळेस तुम्ही त्याला कन्सिडर करताय किंवा सॉल्व्ह करताय, त्याला काय म्हणणार तुम्ही? सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके, आता समजा असं जर असलं तर x + y = 14 आणि m - n = 2. मग सॉल्व्ह करू शकता का तुम्ही? नाही करू शकत. का बरं? पहा ना, व्हॅरिएबल वेगवेगळे आहेत. x आणि m असं जर तुम्हाला सांगितलं x = m तर करू शकता. पण तुम्हाला x आणि m मध्ये काही रिलेशन सांगितलंय का? नाही सांगितलं, है ना. त्याच्यामुळे तुम्ही हे घेऊ शकत नाही. हे कसं झालं माहिती आहे का? असं झालं की लाडू घेतले, है ना, बर्फी घेतली आणि इथं बालुशाही घेतली आणि इथं पेढे घेतले दुसऱ्या दुकानातून. ओके, पेढे घेतले आणि सांगितलं की आता सांगा ह्या दोन्ही दुकानामध्ये कम्पॅरिझन, दोन्हीमध्ये कसे लाडू भेटतात. तुम्ही घेतलेच नाही ना दुसऱ्या दुकानातून, कसं कळेल तुम्हाला? मग लाईक दॅट तुम्हाला काय करायचं? इथं कम्पॅरिझन करायचं. मग तुलना जर करायची असेल तर घटक समान सारखे असायला पाहिजे. त्याच्यामुळे इथं जर x पाहिजे तर इथं पण पाहिजे. लाडूचं पेढ्याशी कॉम्पिटिशन नाही आहे. ओके, आणि सेम वेमध्ये
आपलं कॉम्पिटिशन आपल्याशीच असतं, दुसऱ्यांची प्रोग्रेस पाहायची नाही, आपली प्रोग्रेस पहा. ओके, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ह्याच्या आधी आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये काही सोल्युशन आलेलं आहे. पहिल्या इक्वेशनसाठी, ह्या पहिल्या इक्वेशनसाठी हे काही सोल्युशन आलेले आहेत, अजून खूप सारे. दुसऱ्या इक्वेशनसाठी हे काही सोल्युशन आले आहे. सोल्युशन म्हणजे काय, म्हणजे एक्सच्या ठिकाणी जर समजा तुम्ही ही व्हॅल्यू ठेवला 7 आणि वायच्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवला 5, तर हे इक्वेशन काय होतं, इथं आन्सर 2 येतं, म्हणजे ह्या इक्वेशनचा आन्सर बरोबर येतं. त्याला म्हणतात सॅटिस्फाय करणं, समाधान करणं त्या इक्वेशनचं. ओके, मग पहा, ह्या दोन्हीमध्ये जे नंबर सारखे असणार ना, त्याला काय म्हणायचं, कॉमन सोल्युशन किंवा युनिक सोल्युशन. त्याला काय म्हणायचं, कॉमन सोल्युशन. पहा तुम्ही ठेवून, इथे ठेवा 8, एक्स प्लस वाय म्हणजे 8 प्लस 6 येतं का 14, 14 येतं. इथे ठेवा एक्स मायनस वाय, 8 मधून 6 केलं 2 येतं का, येतं. पण दुसरं ठेवून बघा, दुसरं एक घेते मी आता. ठीक आहे, दुसरं ठेवून बघा, 9 आणि 5 ठेवून बघू आपण, येत आहे का, येत नाही. ठेवून बघा, इथं 9 प्लस 5 तर 14 येतं, पण 9 मायनस 5 काय येतं, 4, 2 येतं का नाही. म्हणजे हे ह्याचं सोल्युशन तर आहे, पण ह्याचं सोल्युशन आहे का नाही. आणि सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये आपल्याला दोन्हीचं सोल्युशन सेम पाहिजे असतं. ओके, त्याला काय म्हणायचं, युनिक सोल्युशन. त्याला काय म्हणायचं, युनिक सोल्युशन. पण ठीक आहे, बघू आपण पण पुढे बघू दुसरा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आता बघा, ही छोटीशी ॲक्टिव्हिटी दिलेली. ठीक आहे, काय सांगितलं, इथे एक नंबर सांगितलेला आहे, इथे एक नंबर सांगितलेला आहे, आन्सर दिलेला आहे त्यांनी. हे त्याच्या आधी क्वेश्चन आहे, पहा काय म्हणले, ऑन द ग्लासेस ऑफ द फॉलोइंग स्पेक्टेकल्स राईट द नंबर सच दॅट. आता ह्याच्यावर तुम्हाला नंबर लिहायचे आहेत चष्म्याच्या काचावर. देअर सम इज 42. ठीक आहे, हे सम म्हणजे काय हो, ॲडिशन. सम म्हणजे काय, ॲडिशन. ठीक आहे, डिफरन्स म्हणजे काय हो, सबट्रॅक्शन. मायनस लिहिले मी इथं, मायनस साईन दिलं. इज 16. ठीक आहे, म्हणजे काय, समजा 2 नंबर मी घेतले एक्स प्लस वाय, तर ह्या एक्स प्लस वायची ॲडिशन किती आहे, 42, आणि मायनस केल्यावर किती येते, 16 येते. आता मी हे न सॉल्व करता मी तोंडी कसं काढणार आन्सर, है ना. मग तोंडी कसं काढणार, पहा मला काय माहिती आहे की ह्याला जर मी मायनस केलं ना तर आन्सर 2 येतं. त्याच्यावर एक छोटंसं इक्वेशन पाहून घेऊया आपण. इथं सपोज मला माहिती, तुम्हाला मी सांगितलं 2 नंबर सांगा मला ज्याचे की मायनस केल्यावर 2 येतं. तुम्ही काय सांगा, 4 आणि 2 मायनस करा. का बरं, ह्या छोट्या नंबरपेक्षा हा मोठा नंबर कितीनं मोठा आहे हो, जितक्याचा फरक आहे, 2 मोठा आहे. समजा मी सांगितलं की त्याचा डिफरन्स ना, त्याचं मायनस केलं की 4 यायला पाहिजे. तुम्ही काय सांगाल मला नंबर, 8 आणि 4 सांगू शकता, 10 आणि 6 सांगू शकता. म्हणजे काय, ह्याचा जो काही फरक येईल, हा फरक हा छोट्यावाल्या नंबरमध्ये जर ॲड केला तर मोठा नंबर येतो. किंवा एक दुसरी सुद्धा पद्धत आहे मजेदार. काय पद्धत आहे पहा, बघू आता ह्याच्यावर. किंवा पहा, तुम्हाला काय सांगितलेलं, डिफरन्स किती आहे 16, ॲडिशन किती आहे 42. तर ह्याचं जे काही ॲडिशन आहे ना ह्या नंबरचं, त्याच्यामधून हे डिफरन्स मायनस करा. किती येते पहा, ॲडिशनमधून डिफरन्स मायनस केलं तर 12मधून 6 गेलेस, हां 26 येते का, 26. आता ह्याचं जे काही सम यायला लागले ना त्याच्यामधून डिफरन्स मायनस करा आणि जे काही आन्सर आलं ना त्याला 2ने डिवाइड केला तर छोटावाला नंबर येतो. तर काय येतो, छोटावाला नंबर येतो. आलाय का इथं 13 आलाय. आता ह्या 13मध्ये हा जो फरक आलेला होता ना डिफरन्स, हे डिफरन्सवाला नंबर हे ॲड करून टाका तर मोठावाला नंबर येतो 29. सिम्पल. काय काय सांगितलं होतं पहा, तुम्हाला जो सम दिलेला आहे ना त्याच्यामधून डिफरन्स मायनस करा. पहिली स्टेप काय होती हो, पहिली स्टेप काय होती, सममधून डिफरन्स मायनस करा. ह्याच्यासाठी सममधून डिफरन्स मायनस 37 मायनस 11. का बरं, हे तुम्हाला पुढे जेव्हा तुम्ही आता शिकाल ना इक्वेशन सॉल्व्ह करायला त्यावेळेस लक्षात येईल. 37मधून 11 मायनस करा किती येते बघा, ह्या 7मधून हे 1 मायनस करा 6 येते, ह्या 3मधून हे 1 मायनस करा 2 येते, 26 आला गेन. आता ह्याला डिवायडेड बाय 2 करा. सेकंड स्टेप काय, हे जे आन्सर आले त्याला डिवाइड बाय 2 करा. आन्सर किती येतो 13. म्हणजे छोटा नंबर तुमचा किती येईल 13 आणि मोठा नंबर किती येईल. आता हे जे नंबर आले ना छोटा त्याच्यामध्ये हा डिफरन्स जो आहे तो ॲड करून टाका. किती येतं पहा 24. ठीक आहे, परत पहा काय करायचं वन्स अगेन, सममधून डिफरन्स मायनस करा. सममधून डिफरन्स मायनस किती येते 54 मायनस 20 किती येते 34. किती येते 34. 34ला 2ने डिवाइड करा आणि छोटा नंबर येतो. छोट्या नंबरला लिहून टाका इकडे 17. 17मध्ये हा डिफरन्स ॲड करा 20 किती येते 37. आता 37 आणि 17 तुम्ही जर ॲड करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 54च आन्सर येतं. परत इथं काय, आता इथं तुमच्या मनाने तुम्हाला काही पण घ्यायचं. मी काय घेते की सम आहे 10, डिफरन्स आहे 2. मग काय करायचं आपल्याला, ह्या 10मधून 2 मायनस करायचं किती ते 8, 8ला 2ने डिवाइड करायचं किती येते 4. ठीक आहे, आता ह्या 4मध्ये हा डिफरन्स प्लस करून टाकायचं 6. सिम्पल आहे बघा, 6 आणि 4 ॲड केलं तर 10 येते, मायनस केलं तर 2 येते. मग हे जर असं दिलेलं असेल की ॲड केलं तर एवढं येतं, मायनस केलं तर एवढं येतं, तर कसं काढायचं, सममधून डिफरन्स मायनस करा, जे काही आन्सर येईल त्याला 2ने डिवाइड करा, तो छोटा नंबर असेल त्याच्यामध्ये जे काही डिफरन्स सांगितलेलं होतं ते ॲड करून टाका, मोठा नंबर भेटून जाईल. सिम्पल. ओके, असे. आता आपण आलो मुख्य चॅप्टरकडे.
एलिमिनेशन मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये काय करायचं, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत आणि 2 मेथड दिलेले आहेत. पहिला काय आता जो आपण पाहणार आहोत एलिमिनेशन, आणि दुसरा कोणता आहे सबस्टिट्यूशन. दुसरा कोणता आहे सबस्टिट्यूशन. एलिमिनेशन म्हणजे काय हो, एलिमिनेशन म्हणजे वजा करून टाकणे किंवा त्याला तिथून काढून टाकणे. आणि सबस्टिट्यूट म्हणजे काय हो, सबस्टिट्यूट म्हणजे रिप्लेस, त्याला बदलून तिथं दुसरं काहीतरी लिहिणं. ठीक आहे, एलिमिनेट म्हणजे त्याला कट करून टाकणं, है ना, तिथून कट करून टाकणं, मायनस करून टाकणं, काढून टाकणं. ठीक आहे, काढून टाकणं म्हणजे आपण काय करणार, काहीतरी काढणार आहोत, काय काढणार आहोत ते पुढे बघू आपण, त्याला तिथून काढून टाकायचं. आणि सबस्टिट्यूट म्हणजे रिप्लेस करायचं, त्याच्या ठिकाणी दुसरं काहीतरी लिहायचं. ठीक आहे, पहा आता एलिमिनेशन म्हणजे काय हो, एलिमिनेट वन ऑफ द 2 व्हेरिएबल्स. आपल्याकडे व्हेरिएबल किती आहे, 2 आहेत सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये. त्यातला एक व्हेरिएबल काढून टाकायचा. म्हणजे काय, म्हणजे बघा माझ्याकडे आहे x + y = 14 आणि x - y = 2. तर यातला x किंवा y मला काढून टाकायचं आणि माझ्याकडे एकच असायला पाहिजे. कसं करणार बघा, आता ही इक्वेशन अशी लिहायची सोल्युशनमध्ये x + y = 14, x - y = 2, ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1, ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. आता इथं ना प्रॉब्लेम येतो, काय करायचं आपल्याला, ह्याला ॲड करा किंवा मायनस करा, सबट्रॅक्ट करून टाका आणि एक x किंवा y कटला पाहिजे, x किंवा y 0 झाला पाहिजे आणि एकच उरायला पाहिजे तुमच्याकडं. मग आता ना हे कळतच नाही की ॲड करायचं आहे का मायनस करायचं आहे. मग आता हे कसं करणार, ॲड करायचं का मायनस करायचं. तर जसं मी लिहिलं ना x + y = 14, x - y = 2, एका खाली एक हे इक्वेशन लिहिलेत, तसंच तुम्ही पण लिहायचं आणि त्याच्यानंतर पाहायचं. काय पाहायचं बघा, जर मी सिम्पली ॲड केलं, ॲडमध्ये काय होतं, ॲडमध्ये साईन चेंज होत नाहीत आणि मायनसमध्ये काय होते साईन चेंज. पुढे मायनसचं आल्यावर मी करून दाखवेल तुम्हाला की मायनसमध्ये साईन चेंज होते किंवा ह्यालाच मी मायनस प्रकारे सुद्धा करून दाखवेल. ठीक आहे, आधी आपण ॲडचं पाहूयात. ॲड केलं ना बघा, आता इथं काय x काहीच नाही म्हणजे 1 असते, काहीच नाही म्हणजे 1 असते, काहीच नाही म्हणजे 1x आहे ते. ठीक आहे, मग आता इथं काय x आहे. काय करायचं आपल्याला, काहीच नाही म्हणजे 1x आहे. बघा हे 1 आणि 1 ॲड केले की 2 येते. ठीक आहे, आणि इथं पहा आता 1y मधून 1y मायनस केलं की काय येते, 0y येते. 0y म्हणजे काय हो, म्हणजे 0 म्हणजे y कटायला लागलाय. इथं काय करायचंय, ॲड करायचं. मायनस केव्हा करणार, जर समजा असं असलं असतं ना, पहा असं असलं असतं x + y = 14 आणि 2x + y = 12 असं काहीतरी असलं असतं. काही पण बघा, आता ॲड जर केला तर x आणि 2x, 1x आणि 2x, इथं 3x येणार आणि y आणि y इथं 2y येणार. मी इथं ॲड करणार का तुम्ही, नाही, एक पण कटत नाहीये ना. इथं काय करणार, सबट्रॅक्ट. आणि जसंच तुम्ही सबट्रॅक्ट कराल ना, इथं मायनस लिहाल, इथं पण मायनस लिहाल. मग बघा, मग आता जेव्हा आपण खाली मायनस लिहितो ना, तेव्हा आपण हे घेत नाही, हे साईन घेत नाही, हा घेतो. मग बघा +y आणि खालचं -y हे कटून जातं. मग त्यावेळेस आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. जसं जसं पुढं गणित येत राहील तसं तसं मी अजून पण सांगत राहील, पण एक सिम्पल कल्पना आली असेल तुमच्या लक्षात, किंवा प्लस करायचे किंवा मायनस करायचं. ठीक आहे, मग आता हे वाले इक्वेशन पाहू. लिहायचं असं नाही, तुम्ही 9th आला, बोर्डनुसार तुम्हाला लिहायची पण पद्धत आली पाहिजे. ठीक आहे, नसेल आता काय लिहिणार आपण, ॲडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट, म्हणजे आपल्याला भेटतं, काय भेटतं पहा, x + y = 14, x - y = 2. ओके, करा आता. थोडंसं वर लिहू का मी, म्हणजे मला लिहायला जागा भेटली पाहिजे. ओके, सी आता पहा ॲड करतोय आपण. मग 1x आणि 1x काय येईल, 2x, 1y - 1y 0y, हे 2x आहे. 0y मी लिहित नाहीये. ठीक आहे, 14 + 2 काय येईल, 16, म्हणजे माझ्याकडे काय आला, 2x = 16 आला. x किती येणार बघा, आता 2x आहे म्हणजे हे 2 कशामध्ये, मल्टिप्लायमध्ये, पलीकडे गेले की डिवाइडमध्ये होते आणि 16 / 2 किती होतं, 8. x = 8 आलं माझ्याकडे, ह्याला म्हणा इक्वेशन नंबर 3 म्हणा. ठीक आहे, मग काय लिहिणार, पुटिंग, ॲक्च्युली सबस्टिट्यूटिंग लिहितो, सिम्पलसाठी मी पुटिंग लिहित आहे. व्हॅल्यू ऑफ x लिहा किंवा युजिंग इक्वेशन 3 लिहा, तुमची इच्छा. ठीक आहे, पाहू आपण काय लिहित आहोत, युजिंग इक्वेशन 3 इन इक्वेशन 1. 3 ला 1 मध्ये यूज करा, काय भेटतं आपल्याला पहा, एक्सच्या ठिकाणी 8 ठेवा. 3 ला 1 मध्ये यूज करणं म्हणजे काय, म्हणजे हे इक्वेशन घ्या तुम्ही, हा वाला थोडं दुसरा पेन न करते, हा वाला इक्वेशन घ्या आणि त्याच्यामध्ये काय करा, एक्सची व्हॅल्यू ठेवून टाका. एक्सची व्हॅल्यू ठेवा, x + y आहे, एक्सची व्हॅल्यू 8 + y = 14. मग पहा परत, आता 8 + y आहे ना, पुढची स्लाईड घेऊयात का, खूप मिचूड होत आहे. ठीक आहे, काय आलं होतं, 8 + y = 14. मग पहा आता
काय करायचं आपल्याला असे इक्वेशन सॉल्व्ह करताना इक्वल टूच्या एका साईडला फक्त व्हॅरिएबल ठेवायचं आहे, मग ठेवा आणि ह्या नंबरला पलीकडं घेऊन जा. ठीक आहे, नंबरला पलीकडे घेऊन गेलं, हा नंबर कसा इकडे पॉझिटिव्ह आहे, -8 नाही आहे, +8 आहे. तुम्ही म्हणाल की प्लस दिसत नाही आहे, लिहायची गरज नसते जेव्हा नंबर पॉझिटिव्ह असतो तेव्हा. ठीक आहे, मग y = 14 - 8. मग y किती आलो, 14 मधून 8 मायनस करा, 6 आला. मग तुम्हाला x ची पण व्हॅल्यू भेटली आणि y ची पण व्हॅल्यू भेटली. मग आता हे का बरं एलिमिनेशन मेथड का बरं करायचं, तुम्ही ह्याच्या आधी इथे पहा, आय थिंक ह्याच्या वरच्या स्लाईडमध्ये ना, हां युनिक सोल्युशन्स तुम्हाला कुठं भेटलं होतं, इथं. हां इथं पहा, तुम्ही काय केलं तर ह्या एकाचं काढलं होतं आधी, मग ह्या दुसऱ्या वाल्याचं काढलात, ह्या पहिल्या वाल्याचं इथं काढलात, दुसऱ्या वाल्याचं इथं काढलात आणि मग बघितलात की दोन्हीमध्ये कॉमन कोणतं आहे. आणि एलिमिनेशन मेथडमध्ये आपण काय केलं, दोन्ही पण इक्वेशनला एक सोबतच सॉल्व्ह केलं, दोन्ही पण इक्वेशनला एकाच सोबत सॉल्व्ह केलं आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला आल्या. वेगवेगळं सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. त्याच्यासाठी आपण काय केलं, एलिमिनेशन मेथड यूज केली. ओके, दुसरा आहे वर्ड प्रॉब्लेम. आता वर्ड प्रॉब्लेममध्ये ना खूप प्रॉब्लेम येतो विद्यार्थ्यांना. का बरं प्रॉब्लेम येतो, कारण म्हणतात की काय आहे ते कळतच नाही, काय करायचं आहे नेमकं कळतच नाही, कुणाला एक्स म्हणावं कुणाला वाय म्हणावं. ठीक आहे, पाहू आपण वर्ड प्रॉब्लेम ना सोडवण्याचा एक फार सिंपल पद्धत आहे. सगळ्यात आधी तर वाचा दिलेलं काय. ठीक आहे, काय म्हणले, सम. सम म्हणजे काय हो, ॲडिशन. सम म्हणजे काय, ॲडिशन ऑफ एजेस ऑफ मदर. एक मदर आहे, एक सन आहे, त्यांच्या एजला ॲड केलं तर 45 येते. आता मी काय म्हणणार, लेट असं म्हणते मी, लेट द एज ऑफ मदर बी एक्स. आईची एज आपल्याला माहीत नाही, आपण एक्स म्हणतोय. अँड एज ऑफ द सन बी वाय. जो सन सांगितलेले त्याची एज असू द्या वाय. मग आता ह्यांनी पहिली गोष्ट आपल्याला काय सांगितलं, सम ऑफ एजेस ऑफ मदर अँड सन इज 45 इयर्स. मग काय येणार, हे मदरची एज, हे सनची एज आणि दोन्हीला सम म्हणजे ॲड केलं तर आन्सर माझं किती येतं, 45. हे आहे इक्वेशन नंबर 1. पुढं काय सांगितलं, इफ सन्स एज इज सबट्रॅक्टेड फ्रॉम. ठीक आहे, सनच्या एजला काय करतो, इथं सबट्रॅक्ट करतोय फ्रॉम ट्वाईस. ट्वाईस म्हणजे काय हो, 2 टाइम्स. ट्वाईस म्हणजे काय, 2 टाइम्स. ट्वाईस ऑफ मदर्स एज. ठीक आहे, मदरच्या एजच्या डबलमधून सनची एज जर आपण मायनस केली तर मला आन्सर भेटतंय 54. हा दुसरा इक्वेशन आला. सोपं होतं इक्वेशन काढणं आहे ना. काय म्हणलं बघा, सन्स एज इज सबट्रॅक्टेड फ्रॉम ट्वाईस ऑफ मदर एज. सबट्रॅक्टेड फ्रॉमला नंतर आधी लिहायचं, फ्रॉमवाला जे आहे, मदरची एज जास्त आहे ना, मदरची एज आधी लिहायचं. काय म्हणलं, डबल मदरची एज, मग 2x आणि सनची एज किती आहे वाय. सबट्रॅक्ट करून टाका, 54 भेटेल. आता इक्वेशन तर भेटले आपल्याला. ठीक आहे, इक्वेशन भेटले. आता आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं आणि काय करायचं, एलिमिनेशन करायचं. मग बघू, एक दुसरी पेन घेते मी, हायलायटर घेऊ का. ठीक आहे, पहा, हे x + y, इथं काय हो 1x, इथं काय हो 2x, हे काय यायला पाहिजे 3x यायला पाहिजे. हे सगळं तुम्ही मनात करायचं बरं का, लिहित बसायचं नाही. हे काय पहा, हे 1y आहे, हे पण 1y आहे. 1 मधून 1 गेले 0y. इथं y कटतोय न काही करता. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला, इथं आपल्याला काय यूज करायचं, ॲडिशन का सबट्रॅक्शन सांगा, ॲडिशन यूज करायचं. ओके ना. आता काय लिहिणार मग मी पुढे, ॲडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट. काय भेटतं आपल्याला पहा, 1 and 2 ॲड करून टाका पटकन. x + y = 45 आणि 2x - y = 54. सिम्पल. काय येईल बघा, 1x आणि 2x, इथं काय येईल 3x, y - y काय येईल 0y. लिहायची गरज नाही, मग मी लिहित नाही. इज इक्वल टू 45 + 54, हे किती येईल 99. मग आपल्याकडे काय आलं, 3x = 99. मग आता करा, 3x = 99 आले तर, एक मिनिट हे डिलीट करून टाकूया, जाऊ दे, लिहून टाकू ह्याच्यावर. हां, काय आलं 3, ओके, काय आलं 3x = 99. बघा 3x आहे म्हणजे 3 काय हो, मल्टिप्लायमध्ये, 3 काय मल्टिप्लायमध्ये. ओके, मग x पलीकडे घेऊन गेल्यावर 3 काय होऊन जाईल, डिवाइडमध्ये होऊन जाईल. किती आलं 33. म्हणजे आईची एज किती हो, 33 इयर्स. ठीक आहे, आता वाय काढा. मग इक्वेशन कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये, मागच्या वेळेस इक्वेशन 1 वापरलं होतं वाटतं. ठीक आहे, 1 सोपं वाटतं ना. 2x म्हणजे इथं 2ने मल्टिप्लाय करावं लागलं एक्सच्या व्हॅल्यूला. एक्सची व्हॅल्यू आलेली आहे, तुम्हाला x माहीत पडलेला आहे. ठीक आहे, मग आता वायची व्हॅल्यू काढणं सोपं आहे. इक्वेशन नंबर 1मध्ये आपण काय करू, व्हॅल्यू ठेवून टाकू. लिहा, काय लिहिणार, युझिंग, ह्याला इक्वेशन 3 करा. युझिंग इक्वेशन 3 म्हणजे ह्या इक्वेशन 3ची व्हॅल्यू आपल्याला काय करायचं, इन इक्वेशन 1 आपण यूज करतो. इक्वेशन 1 काय होता, x + y = 45. एक्सच्या ठिकाणी इथं काय आहे 33 + y = 45. मग आता पहा, y किती, नंबर एका साईडला करायचे. ह्या 33ला तिकडे पाठवा, पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाऊन निगेटिव्ह होईल. मग किती आलं, हे मायनस करा. ह्या 5 मधून हे 3 गेले, किती राहिले 2. 4 मधून 3 गेले 12. y किती आलं 12 इयर्स. मग सनची एज किती हो 12 इयर्स. मग लिहा, एज ऑफ
एज ऑफ मदर इज 33 years and एज ऑफ सन इज 12 years. एक ना रफमध्ये आपण एक प्रॅक्टिस करायची, लक्षात ठेवायचं. काय प्रॅक्टिस करायची? तुम्ही जे व्हॅल्यू काढल्यात ना ते इक्वेशनमध्ये ठेवून बघायचे. इक्वेशन्स काय होते आपले पहा. एक्स, एक मिनिट, ओके, एक्स प्लस वाय होतं ना, 2x मायनस वाय. ठीक आहे. इक्वेशन काय होतं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 45 आणि दुसरं इक्वेशन होतं 2x मायनस वाय इज इक्वल टू 54 आय गेस. एक्सची व्हॅल्यू तुमची किती आली हो? 33. वायची किती आली? 45. मग इकडे ॲड केल्यानंतर 45 येते का? कारण एकदा आपलं कॅल्क्युलेशनमध्ये चुकतं आहे ना, मग हे चेक करण्यासाठी आलं का 45 आले म्हणजे हे बरोबर आहे. आता इथं पाहू, इथं पण तेच यायला पाहिजे तरच आपला आन्सर बरोबर आहे. 2x म्हणजे एक्सच्या डबल, 33चे डबल किती? 66 आणि 12 तसंच 12 मायनस करा. हे किती येते? 6 2 गेले 4 राहिले, 6 1 केले 5 राहिले, 4 राहिले ना, ओके 54. इथं पण किती येतं? 54. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड सेम आलेली आहे म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. मग कधी पण ना आपण आन्सर काढलं की असं इक्वेशनमध्ये पटकन ठेवून चेक करून पाहायचं. ठीक आहे. हे रेज करून टाकते मी. हे रफ वर्क आहे आणि हे रफमध्येच करायचं, एक्झाम शीटच्या बाजूला करायचं नाही. ओके ओके. आता काय करायचं आहे? आता पहा, तुम्ही एलिमिनेशन मेथड शिकलात म्हणजे इझिली तुमचं हे जे तुमचं हे जे प्रॅक्टिस सेट आहे ना त्याच्यामधलं तुम्ही हे वाला क्वेश्चन करू शकता का? पहा, बाय युझिंग व्हेरिएबल्स एक्स अँड वाय फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल यूज करायचे. आपल्या मनानं इथं MN घ्यायचं नाही, MN AB जे काही PQ घ्यायचं नाही. का बरं? त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला बाय युझिंग व्हेरिएबल्स, दिलेले व्हेरिएबल एक्स आणि वाय घ्यायचं आहे आणि तुम्हाला 5 लिनियर इक्वेशन बनवायचे. म्हणजे कसे? म्हणजे असे काहीतरी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल टू काहीतरी है ना, किंवा 3x प्लस वाय इज इक्वल टू समथिंग 4/3 असं तुमच्या मनाला काही पण 5 इक्वेशन तुम्हाला काय करायचे तयार करायचे. ओके. मग ट्राय करा की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन बनवू शकाल. आता काय म्हणले? राईट 5 सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय सांगितलं होतं मी? सोल्युशन म्हणजे काय? व्हॅल्यूज. कुणाच्या? व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबल कोण आहे तिथं? एक्स अँड वाय. व्हेरिएबल कोण आहे तिथं? एक्स अँड वाय. ह्या एक्स आणि वायचे व्हेरिएबल घ्यायचे. म्हणजे काय? म्हणजे त्याला लहान लेकराचा क्वेश्चन. असे 2 नंबर सांगा ज्याची बेरीज 7 येईल, असे 2 नंबर सांगा ज्याची ॲडिशन 7 येईल. बघा, 1 + 6, 2 + 5 हे असे जाऊ शकता किंवा मग -1 + 8 है ना, असे पण घेऊ शकता किंवा 8 + -1 पण येतं आहे ना. अशा प्रकारचे पण नंबर घेऊ शकता. अशी तुमच्या मनानं कोणते पण 5 इक्वेशन तयार करायचे आहेत. आज आपण जेवढं एलिमिनेशन मेथडपर्यंत शिकलेलं आहे ते यूज करून ना तुम्ही तुमचं प्रॅक्टिस सेट इझिली सॉल्व्ह करू शकता. पहिले 2 क्वेश्चन तर खूप इझी आहेत, बेसिक आहेत एकदम, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर तिसरा क्वेश्चन पाहूया. तिसरा क्वेश्चन काय? पहा, उद्या आपल्याला घ्यायचं आहे सबस्टिट्यूशन मेथड. ओके. तिसरा क्वेश्चन पहा, सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. त्यांनी मेथड सांगितलेली आहे का की एलिमिनेशन यूज करायचं की सबस्टिट्यूशन? सांगितलेलं नाही आहे. पण कारण की त्यांनी वेगवेगळ्या मेथडसाठी प्रॅक्टिससाठी हे प्रॉब्लेम्स दिलेले नाही आहे, तर तुम्ही काय करायचं? तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरून सॉल्व्ह करायचे आधी एकदा हे सगळे 6 प्रॉब्लेम आणि मग सबस्टिट्यूशन मेथड वापरून सुद्धा हे सगळे 6 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके. उद्या आपण घेणार आहोत, तोपर्यंत तुम्ही स्वतःहून ट्राय करायचं आणि मग उद्या पाहायचं तुमचं बरोबर आलं आहे का नाही. ठीक आहे. आजसाठी आपण इथे थांबूया. थँक्यू.